नमस्कार मंडळी. तर मस्त अशी थंडी पडून राहिलेली आहे आणि या वातावरणामध्ये हा पदार्थ खाण्याची एक वेगळीच मजा असते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुरीचे दाणे, अद्रक, लसण, मिरची व थोडी कोथिंबीर घालून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं. नंतर त्यात बेसन, थोडे हळद व मीठ घालून छान व्यवस्थित हाताने एकजीव करून या पद्धतीचे त्याचे गोळे बनवून घ्यायचे. चाळणीला तेल लावून त्यावर ठेवायचे. इकडे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं, त्यावर चाळणी ठेवून झाकण ठेवून 15 मिनिटं होऊ द्यायचे. एका भांड्यात दही घेतलेलं आहे, त्यात थोडं बेसन व थोडं पाणी घालून त्याला छान फेटून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये लसण, मिरची, जिरं, मोहरी, वाळलेल्या मेथ्या, कढीपत्ता व थोडी हळद घालून त्या फेटलेलं दही घालायचं व त्याला छान उकळी काढायची. नंतर त्यात थोडं चवीनुसार मीठ घालायचं व टेस्टला बॅलन्स करण्याकरता थोडी साखर घालायची. कढीला उकळी आली की त्यात गोळे घालायचे व परत छान उकळी येऊ द्यायची. नंतर तडका पॅनमध्ये लसण, मिरची, थोडं तिखट, जिरं टाकायचं आणि छान अशी खमंग फोडणी द्यायची. आणि खरंच घरामध्ये मस्त असा सुवास दरवळायला लागलेला आहे. आणि अशा थंडीमध्ये गरमागरम कढी गोळे खाण्याची मजाच वेगळी असते. तर रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते कमेंटमध्ये